आज आपण कारल्याची चटणी करणार आहोत। तर मला इथे पांढऱ्या कलरची कारली मिळाली आहे। ती कारली थोडीशी कमी कडू असतात। त्यातल्या बिया आपण काढून बारीक चिरून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ही जी चटणी आहे ती तव्यावर करायची आहे, त्याच्यामुळे ती लवकर शिजतील अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेणार आहे। या ठिकाणी जर आपल्याला साधी कारली जरी मिळाली, हिरवी कारली, तरी आपण याची चटणी करू शकतो। कारली कोणतीही घेतली तरी बिया मात्र आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। अशा रीतीने मी आता बऱ्यापैकी बारीक अशी कारली चिरलेली आहे। त्याच्यामध्ये आता मी मीठ घातलेलं आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने ती स्वच्छ धुवून घेणार आहे। तव्यावर तेल घेतलं आहे आणि कारली चांगली पिळून घेतलेली आहे, त्यातलं सगळं कडू पाणी निघेल असं। आणि आपल्याला ही कारली तांबूस रंगावर परतून घ्यायची आहे। आता ही जी चटणी आहे ही आपल्याला मस्त खमंग पण लागते आणि कारली शिजल्यामुळे ती कडू पण लागत नाही। तर छान अशी परतून घ्यायची आहे आणि परतताना रंग जसा बदलेल तशी ती शिजली की आहे की नाही हेही आपल्याला बघायचं आहे। तर छान शिजेपर्यंत आपल्याला ती परतायची आहे। आता कारली शिजलेली आहे, मी अशा चमच्याने थोडंसं दाबून बघितलेले आहे। तुम्ही बघू शकता कारली शिजलेली आहे। लगेच शिजतात, बारीक चिरल्यामुळे ती लगेच शिजतात। आता याच्यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे आणि हळद आणि तिखट। इथे काही जास्त मसाले मी घालत नाही आहेत, कारण ही चटणीला फारशा मसाल्यांची गरज नाही आहे। ही चटणी सिंपलच छान लागते। फक्त तिखट मात्र तुम्ही वाढवू शकता जर तुम्हाला चांगलं झणझणीत हवं असेल तर। इथे तुम्ही तिखट थोडंसं वाढवू शकता। आणि कूट घातल्यानंतर मी गॅस लहान केलेला होता, नाही तर कूट पटकन जळेल। आता छान परतली, दाण्याचा कूट देखील असा छान कडक आणि क्रिस्पी होतो, त्यामुळं या चटणीला एक मस्त चव येते। आणि अशा रीतीने चटणी आपली तयार झालेली आहे। अतिशय सोपी चटणी आहे आणि ही 2 दिवस तरी टिकते। आपण प्रवासात देखील नेऊ शकतो। तुम्ही नक्की करून बघा। आपण पुन्हा भेटणार आहोत।